देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण जोरात आहे. त्यात अनेक मुद्दे निवडणुकीत इम्पॅक्ट करत आहेत. त्यातच मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. परभणीमध्ये मराठा आरक्षणावरून लोकसभेच्या उमेदवाराला वेगवेगळ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. नेमका हा जरांगे पाटील यांचा नावा डाव तर नसेल ना? नेमके प्रकरण काय आहे ते पाहूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्सल मंथन चॅनलला सबस्क्राईब करा. महायुतीकडून परभणी लोकसभेची उमेदवारी मिळवल्यामुळे रासपच्या महादेव जानकर यांना या निवडणुकीला कलाटणी दिल्याची चर्चा सुरू आहे. जानकर यांना महायुतीत तिन्ही घटक पक्षांनी बळ दिल्याचेही पाहायला मिळत आहे. परंतु प्रत्यक्षात परभणीत प्रचारासाठी फिरताना मात्र महादेव जानकरांना मराठा आरक्षण आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर लावलेल्या SIT चौकशीचे मुद्दे अडचणीत ठरू लागले आहेत. मराठा तरुण जानकरांना चौकशीचा जाब रस्त्यावर विचारत आहेत. 10% मराठा आरक्षण सरकारला रद्द करायला लावा, मनोज जरांगे पाटील यांच्यासह लावलेली SIT चौकशी रद्द करा आणि ओबीसीतून आरक्षणाचा शब्द द्या म्हणत मराठा आंदोलकांकडून जानकरांना अडवले जात आहे. परभणीत प्रचारासाठी फिरत असताना महादेव जानकरांना मराठा आरक्षण आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर लावलेले SIT चौकशीचे मुद्दे हे अडचणी ठरू लागले आहेत. प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलत असताना काही मराठा तरुणांनी जानकरांच्या समोर येत जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा शब्द द्या, तरच तुम्हाला निवडून आणू, असा इशाराही या तरुणांनी दिला. दरम्यान मराठा आरक्षणासाठी घटनेत बदल करू, पंतप्रधान मोदींना विनंती करू, असे आश्वासन देत जानकरांनी आपली सुटका करून घेतली. महायुतीकडून महादेव जानकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारात वेगाने सुरुवात केली आहे. परभणी शहर आणि ग्रामीण भागात त्यांनी वेटीघाटी वाढवल्या आहेत. आपली निवडणूक जनतेने हातात घेतली असून मला लोक मदत करत असल्याचे जानकर यांनी सांगितले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलताना असे सांगितले की परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात विकास झालेला नाही. रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न कायम आहे. 45 दिवसांनी येणारे पाणी 2 दिवसात कसे मिळेल याचा आपण प्राधान्य देणार आहोत. याशिवाय आरोग्य सुविधा, मोठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी परभणी जिल्ह्यात उद्योग यावे यासाठी आपण टाटा, अंबानी यांना विनंती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. जरी नेत्यांनी किती जरी विकासाची आश्वासने दिली तरी मराठा आरक्षण ह्या मुद्द्याला सामोरे जावेच लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला उमेदवारी जरी दिली नसली तरी मनोज जरांगे पाटील यांचा हा नावा डाव तरी नसेल ना, यात काही नवल नाही. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्सल मंथन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.